मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन रेसिपी, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हाय हॅलो नमस्ते, प्रियाज मॅजिक किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। आणि हो, आधीच्या सगळ्या व्हिडिओजला खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि असंच सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा। आणि अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा। बाउलमध्ये स्वच्छ धुतलेले चिकन घेतले आणि मॅरिनेशनची तयारी केली। मॅरिनेशनसाठी त्यात मीठ, हळद आणि अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली आणि ते हाताने छान असं मॅरिनेट करून घेतलं। तसेच मी साईडला चिकन सूपची तयारी सुरू केली। आपण आधी चिकन शिजवून घेत आहोत। त्याच्यासाठी कुकर घेतले, त्याच्यामध्ये आपण थोडे तेल ॲड केले आणि आपण चॉप केलेला कांदा त्यात परतवून घेतला। कांदा जास्त लालसर करायचा नाही आहे। थोडा कांदा परतल्यानंतर त्यात अगदी 2 मिरी आणि 2 लवंग ॲड केली। नंतर ते सूप झाल्यानंतर तुम्ही ते काढू शकता। आणि आता आपण त्यात हळद आणि मीठही ॲड केले आणि छान असं पुन्हा परतून घेतले। त्यानंतर छान मॅरिनेट झालेलं चिकन छान परतून घेतल्यानंतर त्यात आलं लसणाचं जे पाणी होतं ते ॲड केलं आणि एक्स्ट्राचं थोडंसं पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून चिकन शिजवायला ठेवून दिले। आजच्या रेसिपीचा खरा ट्विस्ट सुरू होतोय इथून। आपण भाजीसाठी वापरणार आहोत साजूक तूप, तसेच वाटण आणि आपले रेग्युलर असे मसाले। हळद घेतली आहे, चिकन मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिर्च, धने जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला। मी साईडला भाजीची तयारी सुरू केली। आपण आजची रेसिपी करणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये। सर्वप्रथम साजूक तूप ॲड केले, त्यात तेजपान आणि कांदा व तसेच टोमॅटोही ॲड केले। हे सगळं परतून झाल्यानंतर त्यात ओलं वाटण ॲड करायचं आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यात आपण घेतलेले सगळे मसाले ॲड केले आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं। साईडलाच चिकन शिजवून झालेलं होतं, त्यातला हा आपण पिवळं सूप काढून घेतलं आणि तेही मसाल्यात आपल्या ॲड केलं, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। नंतर शिजलेलं चिकनही त्यात ॲड केलं आणि आता मस्त भाजीला न हलवता छान अशी ती होऊ दिली। आणि साईडलाच मी चिकन टिक्काही बनवला होता, ही रेसिपी नक्की मी शेअर करेल। फायनली आपली घी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे। ॲट दी एंड मी कसुरी मेथी ॲड केली आणि त्यात गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीरही ॲड केली। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान लूक आला आहे। आणि हो, चवीला तर भाजी अगदी अप्रतिम झाली होती। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा अँड थँक्स फॉर वॉचिंग।